दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणावरून सध्या मोठे राजकारण पेटले आहे। काही दिवसांपूर्वी या विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 30 सप्टेंबर रोजी होणार असल्याची चर्चा सर्वत्र ऐकू येत होती। मात्र त्यानंतर या तारखेबाबत संभ्रम निर्माण झालाय। अखेर वनमंत्री गणेश नाईक यांनीच माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की विमानतळाचे लोकार्पण 30 तारखेला होणार नाही। तसेच या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते डी.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली। नामकरणाच्या या मुद्द्याने आगरी कोळी समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे। आगरी कोळी भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त यांची मागणी आहे की विमानतळाला लोकनेते डी.बा. पाटील यांचेच नाव द्यावे। यासाठी राष्ट्रवादीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी अलीकडेच कार रॅली काढून समाजातील भावना जागृत केल्या। महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही या मागणीसाठी आंदोलन केले होते। त्याच भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी उघडपणे साथ दिली होती। तरी देखील आजतागायत नामकरणाबाबत ठोस निर्णय झालेला नाही। दरम्यान गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून डी.बा. पाटील यांच्या नावाला संमती मिळाल्याचे सांगितले आहे। आता केंद्र सरकारकडून अंतिम मंजुरी आल्यानंतर या विमानतळाचे नाव डी.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेच राहील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे। मात्र अद्यापही लोकनेते डी.बा.च्या नावाची अधिकृत घोषणा होत नसल्याने शासनावर स्थानिकांचा रोष कायम आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।